नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. इथं मी घेतलेली शेवग्याची शेंग कट करून बघू शकताय. 2 शेंगा होत्या तर हे कट करून घेतलेले. तर इथं मी घेतलेली शेवगे शेंगाला बघा भाजीला सारण काढून घेतलं आहे. तर इथं घेतलं आहे लसूण, डाळ घेतली, कांदा घेतला आणि आपलं टमॅटो घेतले आणि त्याच्यापाशी खोबरं घेतलेलं आहे बघू शकता. तर हे आपल्याला काय करायचे, सर्व तेलामध्ये भाजून घ्यायचे. शेवगे शेंगाला डाळ किंवा चणे घालू शकता किंवा फुटाणे घालू शकता, खूप छान लागतात. आणि ही नवीन आज तुम्हाला माझी पद्धत मी दाखवत आहे, तर तुम्ही पण ही पद्धत यूज करून बघा. खूप छान लागते भाजी खायला आणि टेस्ट लागते. जास्त आमच्याकडे हीच भाजी यूज करते जास्त असे. चला तर आता मी खोबरं कट करून घेत आहे आणि डाळ भाजून घेत आहे. चला तर मी इथं आता डाळ तेलामध्ये टाकलेली भाजायला. डाळ भाजून झाली तर आपल्याला याच्यात खोबरं भाजून घ्यायचं. डाळ किती कलर येऊपर्यंत भाजून घ्यायची आणि कशी भाजायची हे पण तुम्हाला मी दाखवत आहे, तर बघू शकताय तुम्ही. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे मी टमॅटो कांदा कट करून घेतले, भाजून घेतलं होतं, लसूण पण भाजून घेतलेलं आहे. तर ते आपल्याला खोबरं डाळ भाजून झाली तर आपल्याला त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. तर बघू शकताय तिथे मी खोबरं कट करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीचं खोबरं कट करून घ्या. तर डाळीला गोल्डन कलर, थोडासा कलर येऊन द्यायचा डार्कमध्ये. आणि नंतर आपल्याला काय करायचं, डाळ भाजली बघा आलं कलर याला. तर आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं, खोबरं टाकून घ्यायचं. चला तर आता मी ह्याच्यात खोबरं टाकून घेत आहे. तर इकडे मग खोबरं टाकून घेतलेलं आहे. आता डाळ काढून घेत, तर हे वेगवेगळं काढून घ्यायचं आहे. खोबरं आणि लसूण आता हे फ्राय करत आहे मी. आता हे काढायचं आहे. तर जे तुम्हाला दाखवलं टमाटर आणि कांदा मी भाजून घेतलेला होता, तरी आपल्याला तेलामध्ये फ्राय का करायचा आहे, तर त्याला तरी येते. तर बघू शकता ह्यामध्ये तेल किती आहे, तर ह्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. चला आता ते पण काढून घेत आहे. तेल जे उरलेलं आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं, शेवग्या शेंगा जी मी कट करून घेतलेली होती ते आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची. चला तर बघू शकता आता शेवग्या शेंगाची भाजी. तर यामध्ये मी आता शेवग्या शेंग टाकून बसलेली. तेलाला हळद टाकून घेतले, मीठ पण टाकलं होतं. त्याला मिठात फ्राय करत आहे. तर हे तेलामुळे त्यामध्ये टाकून घेतलेले. तर हे शिजूपर्यंत आपल्याला हे वाटण दळून घ्यायचं आहे बघू शकता. जे तुम्हाला मी सारण दाखवलं होतं ते काय करायचं, आपल्याला खोबरं आणि लसूण वेगळं वाटून घ्यायचं आहे, दळून घ्यायचं आहे. का तर हे आपल्याला तेलामध्ये फोडणीला टाकायचं आहे आणि हे वाटण नंतर दळायचं. याला मसाला पण यूज करायची अजून. तर बघू शकताय हे तर मी काय केलं, थोड्याशा शिजलेल्या शेंगा म्हणजे तेला मिठात उकळून घेतलेल्या शेंगा साईडला काढून घेतल्या. तर इथं मी वाटण बनवून घेतलेलं आहे. तर इथं खोबऱ्याची खलासणी बनवून घेतली. तर आता ह्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे. तर बघू शकताय तुम्ही. तर तेलामध्ये फ्राय झालेली खलासणी, तर त्यामध्ये आपल्याला हे वाटण आणि शेंगा परतून घेतल्यावर टाकून घ्यायचे त्या. तर बघू शकताय मी आता फोडणीला टाकली भाजी, तरच तेलाची तरी किती आली त्यावरती. तर आता आपल्याला हे थोडा वेळ शिजून द्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा. 10 मिनटं शिजून झाली की त्याला मी व्हिडिओ इथंच खतम करत आहे. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. बाय. लाईक करा बरं का जरूर.